पंतप्रधान मोदींनी पवार आणि ठाकरेंना एनडीए मध्ये येण्याची ऑफर दिली आहे। काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शिंदे आणि अजित पवारांसोबत या असं मोदी म्हणाले आहे। तर शिंदे पवारांसोबत आला तर सर्व स्वप्न पूर्ण होतील असंही मोदींनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रामध्ये होते। महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्ये त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती आणि त्याच ठिकाणी आता एकीकडे ठाकरे तर दुसरीकडे शरद पवार ज्यांचे पक्ष फुटलेले आहेत। दोन पक्ष त्यांचे झाले आहेत। आधी राष्ट्रवादी होते 2019च्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस सोबत विरोधात होते, तर दुसरीकडे शिवसेना अख्खी होती आणि ते महायुतीमध्ये होते आणि आता या गेल्या 4-5 वर्षांच्या कालावधीमध्ये हे दोन्ही पक्षांचे 4 पक्ष झालेले दिसत असताना या दोन्ही पक्षांचे जे आधीचे प्रमुख होते आणि आता त्यांना नावही मिळालेलं नाहीये। शिवसेना हे नाव न मिळता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा मिळाला नाव, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे नाव मिळालेले जे दोन्ही अध्यक्ष आहेत त्यांना शिंदे आणि अजित पवारांसोबत या अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता हे दोघे ही ऑफर स्वीकारणार का ते बघावं लागेल। अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे। भाइयों बहनों, तर आपण बघितलेलं आहे पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणत होते ते तुम्ही ऐकलं असेल। यामध्ये 4 तारखेला नेमकं काय होणार ते बघा। त्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी स्वतःची जी सीना ताणून अजित पवार आणि शिंदेंसोबत या अशी एक प्रकारे खुली ऑफर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिलेली आहे आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेले आहे। सुषमा अंधारे जी तुम्ही ऐकलं असेल, पंतप्रधान मोदी महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना खुली ऑफर दिलेली आहे एनडीए मध्ये येण्याची। तुमची काय प्रतिक्रिया? मोदी दिवसेंदिवस अशी काहीतरी वक्तव्य करून स्वतःचं हसू करून घेत आहेत। पराभव समोर दिसायला लागला की माणसं अशी बिथरल्यासारखी वागायला लागतात। म्हणजे काल जे मोदी शिवसेनेला आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील यांना नकली म्हणत होते, त्या नकली लोकांची गरज अचानक कशी काय बरं मोदींना पडायला लागली? म्हणजे मागच्या इलेक्शन मध्ये 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप करणारे अजित पवार आज हमारे अजित पवार झाले। म्हणजे मोदी नेमके कोणते खरे असतात? मला असं वाटतं की पहिल्या शपथविधीच्या नंतर म्हणजे शिंदेंना फोडलं, मोदींना स्वतःची गॅरंटीच उरलेली नाही कशीच की आपण एकटे जिंकू शकतो, म्हणून आधी शिंदेंना फोडलं, मग अजित पवारांना फोडलं, तरीही गॅरंटी वाटत नाही, मग बंद पडलेलं इंजिन जोडलं, गॅरंटीच वाटत नाहीये की काही केलं तरी नकली म्हटलं तरी फरक पडत नाहीये। ही गॅरंटी मिळवण्यासाठीचा प्रयत्न आहे आणि त्यांना काय ऑफर करायची ते करो। आम्ही मात्र या सगळ्यांकडे एक घाबरलेला, बिथरलेला आणि पराभव समोर दिसल्यामुळे अत्यंत बावचळलेला माणूस काय बोलत आहे एवढंच बघतोय त्यांच्याकडे। निश्चितच अंधारेशी तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। यानंतर काँग्रेसचे अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांची ही प्रतिक्रिया आपण घेऊयात। लोंढे जी तुम्ही ऐकलं असेल, पंतप्रधान मोदी महाराष्ट्रामध्ये आले होते, नंदुरबारमध्ये त्यांनी शिंदे अतुल लोंढे यांचा फोन कट झाला आहे, पण काँग्रेसची यावर काय प्रतिक्रिया असेल तेही बघावं लागणार आहे, कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आणि तोच पक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये शाबूत असल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी याच्यामध्ये फूट पडल्याचं महाराष्ट्राने बघितलेलं होतं आणि आता या राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडलेली होती त्यापैकी एकीकडे आहेत ठाकरे, दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं, तर दुसरीकडे शरद पवार यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी हे चिन्ह मिळाल्याचं बघितलेलं आहे आणि दुसरीकडे आहे शिवसेना। शिवसेनेमध्ये सुद्धा 2.5 वर्षांपूर्वी फूट पडलेली होती आणि शिंदेंकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर ठाकरेंकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे नाव आलेलं आहे। त्याचबरोबर त्यांचं चिन्ह सुद्धा मशाल झाल्याचं पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लोकसभा निवडणुकीला हे दोन्ही पक्ष सामोरे जात असताना या दोघांनाही आता पंतप्रधान मोदींनी एक मोठी ऑफर दिल्याचं पाहायला मिळतंय आणि पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले ते पुन्हा एकदा ऐकूयात। अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे। भाइयों बहनों, आपण बघितलं असेल या ठिकाणी पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणतात।
तर यानंतर आपण जाऊयात काँग्रेसचे अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी. लोंढेजी, आपण ऐकलं असेल पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ऑफर दिली आहे एनडीए मध्ये येण्याची. तुमची काय प्रतिक्रिया? त्यांनी आपला पराभव जो आहे तो मान्य केलेला आहे. तोडतोड करूनही त्यांचं सरकार बनणार नाही. कारण की ज्या पद्धतीनं या देशामध्ये तुम्ही तरुणांशी जी प्रतारणा केली, त्यांना जुमले दिले, महिलांच्या सुरक्षेबाबत आपण किती बेदरकार आहात, मणिपूरमध्ये आपण केला नाही, प्रज्वल रेवन्ना सारख्या मास रेपिस्टचा आपण प्रचार करता, महागाई थोपवता, आपल्याकडे कुठला कार्यक्रम नाही. त्यामुळे 10 वर्षानंतर या देशाच्या सर्व सेक्टरचा, शेतकऱ्यांपासून सगळ्यांचा जो आहे तो विश्वास त्यांनी गमावलेला आहे आणि त्यामुळे त्यांना मतदान होत नाहीये. त्यामुळे कसंही करून जे आहे आपण आपला अलायन्स कसे जोडता येतील किंवा काही प्रयत्न करता येतील का हे ते बघत आहेत. पहिले त्यांनी प्रयत्न केला, शरद पवार साहेबांसारख्या ज्यांना त्यांनी गुरु म्हटलं, त्यांचा बोट पकडून आम्ही राजकारणात आलो असं म्हटलं, त्यांना भटकती आत्मा म्हटलं. म्हणजे तुम्ही एखाद्या माणसाला मटके फोडणं ही काही पद्धत आहे का? म्हणजे तुम्ही किती खालच्या स्तरावर जात आहात. आपण प्रधानमंत्री आहात देशाचं प्रधानमंत्री पद, आणि तेही भारतासारख्या एवढ्या मोठ्या महान लोकशाहीचे तुम्ही 2 वेळा प्रधानमंत्री तुम्हाला राहायला मिळालं. त्याची प्रतिष्ठा, त्याची प्रतिमा तुम्ही धुळीला मिळवून टाकली, मातीत घातली सगळी. आणि तुम्ही काय बोलता, कशाच्या आधारावर प्रचार करता? या देशामध्ये सबका साथ म्हणत, सबका साथ सबका विकास म्हणत हिंदू मुसलमानावर आले शेवटच्या. आणि त्याच्यामुळे असं आहे की त्यांचा पराभव झालेला आहे. आणि हा पराभव या देशाच्या संविधानाने त्यांनी केलेला आहे. जो संविधानावर या देशातल्या जनतेचा विश्वास आहे, तो विश्वास जो आहे तो लोकांनी दाखवलेला आहे. ज्या देशातल्या लोकांना लोकशाही हवी आहे, हुकुमशाही नाही हवी आहे, लोकांनी त्यांना हरवलेला आहे. त्यांना आता मानसोपचार तज्ञाची गरज आहे. निश्चितच लोंढेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.